अग्नेय जसा आरव आणि आजी बरोबर सुवर्णाला घेऊन बाहेर आला तसं सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाचं पाणी उतरलं. सिया, नित्या आणि रीटानेही तोंडावर हात ठेवला. सुवर्णाला नवरीच्या वेशात बघून जिथे मिस्टर अग्निहोत्रींचे डोळे आनंदाने भरले होते, तिथे आजोबा आणि देविका मात्र भावुक झालेले. तिला ह्या रंगात कधी बघायला भेटेल ह्याची त्यांना कोणाला आशाही नव्हती. पण आज तो दिवस आला आहे, यापेक्षा मोठी गोष्ट त्यांच्यासाठी तरी कोणती असणार होती ना. गुरुजींनी सर्व तयारी केलीये बघून अग्नी सुवर्णाला डायरेक्ट त्या छोट्याशा राजेशाही मंडपात घेऊन आला आणि त्याने आणि आरवने मिळून तिला हवनच्या समोरच्या त्या उच्च टेबलवर अगदी अलगद बसवलं. तसं पटकन सियाने पुढे येत तिची साडी नीट करत तिच्या खांद्यावर पदर दिला. मॉम, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. आज खरंच तुम्हाला आमची ही नजर लागू नये. सियाने हळूच तिच्या भरलेल्या डोळ्यातल्या काजळाचा तीट सुवर्णाच्या कानामागे लावत तिच्या हातावर ओठ टेकवले. तसं सुवर्णाने वाकून तिच्या या लेकीच्या कपाळावर किस केलं. सुनेच्या रूपात त्यांना तर लेकच मिळाली होती. मला असं वाटतंय मीही आज इतका काय वाईट दिसत नाही बरं. वातावरण हलकं करण्यासाठी मिस्टर अग्निहोत्रींनी सर्वांचं लक्ष त्यांच्यावर आणताच त्यांच्या त्या राजबिंडा रूपाकडे बघून सगळ्यांच्याच ओठांवर हसू फुललं. डॅड, तुम्ही तर ऑल टाइम हिरो दिसता. आरवने त्याच्या डॅडकडे बघत हसतच डोळा मारला. येस मामा, तूही खूप जास्त हँडसम दिसत आहेस, अगदी मामीला साजेसा असा. नीतू बेबीनेही थोडी स्तुती सुमने उधळताच इथे मिस्टर अग्निहोत्रींची छाती किती ते फुगून आली ते सांगायलाच नको. अगदी आनंदाचं वातावरण पसरलं होतं. गुरुजींनी इथे विधीला सुरुवात करताच जो तो आपल्या पार्टनर बरोबर येऊन उभा झाला. सिया गुरुजींना लागणार सर्व साहित्य त्यांच्या समोर ठेवत अग्नीच्या बाजूला आली. तसं अग्नीने एक नजर तिच्याकडे बघितलं. बेबी पिंक कलरच्या त्या हेवी एम्ब्रॉयडरी साडीमध्ये त्याची प्रिन्सेस तर आज साऊथची नवरीच दिसत होती. तिच्या गोऱ्या कांतीवर तो फिक्कट गुलाबी रंग अगदीच उठून दिसत होता. त्यात केसातला तो मोगऱ्याचा गजरा आणि लाईट गुलाबी रंगाच्या गुलाबांची ती सजावट तिच्या सुंदरतेला अजूनच चार चांद लावत होती. अग्नीची तर त्याच्या या अनमोल परीसवरची नजर काही केल्या हटतच नव्हती. ती बाजूला येताच त्याने अलगद तिच्या हातातल्या बांगड्यांवर हळूच त्याची बोटं फिरवली. काय करणार, मगाचपासून त्याची किणकिण त्याचा जीव घेत होती. तिच्या त्या बांगड्यांनाही जणू त्याला स्वतःत गुंतवून ठेवणं माहीत होतं. पण त्याच्या या आगाऊ कृतीवर इथे सियांच्या ओठांवर हसू फुललं. अहो, तिने त्याला नजरेनेच दटावत आजूबाजूच्या सर्वांची जाणीव करून दिली. जणू काय त्याला फरकच पडणार होता. अगं वेडे, जिथे प्रश्न तुझा येतो तिथे हा माणूस पूर्ण जग विसरतो. तिथे आजूबाजूला काय बघणार आहे. यू लुक ॲब्सोल्युटली स्टनिंग जाना. तो तिच्या दटावण्याला इग्नोर करत न राहून हळूच तिच्याकडे सरकत तिच्या कानात कुजबुजला. तशी तिने लाचून नजर झुकवली. ती आज कशी दिसतीये हे सांगायला खरं तर तिला त्याच्या शब्दांचीही गरज नव्हती. हे तर मगाचपासून त्याचे ते करडे डोळेच ओरडून ओरडून तिला सांगत होते. आणि तुम्हीही आज खूप हँडसम दिसत आहात. तिच्या होटांची ती नाजूक हालचाल त्याचं कौतुक करून गेलेली बघून इथे तर तो स्तब्धच झाला. कारण तिच्या तोंडून
कधीतरी बाहेर पडणारं हे अनमोल कौतुक ऐकणं त्याच्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट असायची. रिअली जाना? त्याने एका बाजूने तिला मिठीत घेत हळू आवाजात विचारलं. समोर लग्नाच्या विधी सुरू होत्या, पण ह्या मुलाला याची बायको सुटतीये का बघा. हो खरंच, आज माझ्या ह्यांनाही कोणाची काय तर त्यांच्या सियाचीही नजर लागू नये. सियाने हळूच काजळाचा तीट त्याच्याही कानामागे लावताच तो तर आता 7व्या आसमानातच पोहोचला होता. ही अशी स्पेशल ट्रीटमेंट त्याला अमावस्या पौर्णिमेलाच भेटत असल्याने त्याच्यासाठी तर आज खूप मोठी पर्वणीच होती. प्रिन्सेस, आय लव्ह यू माय स्वीट हार्ट. तिच्या या गोड गेस्चरवर अग्नीने फक्त तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला अजूनच मिठीत घेतलं. रीटा वहिनी, भाई आणि वहिनीच्या प्रेमाला खरंच कोणाची कधीच नजर लागू नये. बघ ना त्या दोघांकडे. कोणी म्हणेल का की ह्या दोघांना एक मुलगी आहे म्हणून? अगदी आत्ताच प्रेमात पडल्यासारखं युगल वाटतं त्यांचं. एक असं युगल ज्यांची एकमेकांप्रतीची ओढ, प्रेम आणि रिस्पेक्ट कणभरही कमी होत नाही. उलट भाईसाठी तर वहिनीवरचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललंय. सियाग्नीचं प्रेम बघून तर नित्या आणि रीटा दोघींच्याही ओठांवर हसू आलेलं. खरं सांगायचं तर प्रेम करावं तर अग्नीसारखं, अगदी कोणतीही बंधनं न ठेवता केलेलं अमर्यादित प्रेम. आणि नाती जोडावी तर सियासारखी. मग त्या नात्यात कितीही परीक्षा द्याव्या लागल्या तरी तिनेही तो हात कधी सुटू दिला नाही. नीतू स्वीटहार्ट, भाई इतकं नाही पण मीही तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो यार. हा मध्ये मध्ये माती खातो पण त्याचा प्रेमाशी काय संबंध ना. नित्याचं ऐकून आरवचं तोंड आकसलं ना. ती मगाचपासून त्याच्याकडे बघायचं सोडून सियाग्नीला घुरत बसलीये बघून ते लेकरू वैतागलं शेवटी. त्याला तिच्याकडून अटेन्शन हवे होतं पण ही कार्टी तेही त्याला देईना. त्याच्या नखऱ्यांवर आत्ताही नित्याने काही न बोलता डोळे फिरवले. इकडे मंगलाष्टकासाठी बोलताच आरव आणि विष्णूने पुढे येत त्या दोघांच्या मधात अंतरपाठ पकडला. सुवर्णा उठू शकत नसल्याने ही विधी बसूनच केली जात होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंदच त्यांच्या मनाची व्यथा दाखवायला पुरेसा होता. त्या मंगलाष्टकांसोबत सुवर्णा आणि मिस्टर अग्निहोत्रींचं नातं नव्याने बांधलं जात होतं आणि जणू या कुटुंबाची जुन्या अध्यायाची मोडलेली घडी पुन्हा रचली जात होती. अग्नीही आपल्या भावना सावरत आपल्या छोटू प्रिन्सीला मिठीत घेऊन उभा होता, जी आज तिच्या मम्मा सारखीच खूप सुंदर दिसत होती. डॅडा, बाबा, बू तिकडे भडजी केकाटत होता ते कमी होतं म्हणून इथे या कार्टीचाही तोंडाचा पट्टा चालू होता. तसही गप्प बसेल ती आपली कीटो कसली ना. समोर काय चाललंय तिला समजत नसलं तरी ती त्या वेगळ्या दिसणाऱ्या माहोलने मॅडम कमालीच्या खुश होत्या म्हणून सर्वांना आवाज देणं तिचं चालू होतं. कीटो, पिल्लू तू शांत बस बघू. गुरुजी मंत्र म्हणतायत ना, त्यात तुझी भर कशाला? आपल्या लेकीचं कंटिन्यू चालणारं तोंड बघून इथे सियाचं डोकं आता उठायचंच राहिलेलं. पण तिने सांगून तरी ही कार्टी कसली ऐकतीये ना. ही तर तिच्या बापाच्या वरची, म्हणजे नको बोललं की ते पहिलं करणारी. म्हणून सियाने शांत राहायला समजवताच मॅडमचं तोंड अजूनच सुरू झालं. ते बघून अग्नेयचे ओठ किंचित रुंदावले. मम्माचा एक शब्द ऐकेल तर शपथ नाही आगाऊ. म्हणजे त्याचं त्याच्या जाण्यासमोर काही चालत नसलं
तरी त्याची लेक त्याची पीडा बरोबर वसूल करून घ्यायची. मंगलाष्टका संपन्न होताच गुरुजी कन्यादानासाठी आई वडिलांना बोलावताच क्षणभर त्या मंडपात अगदी शांतता पसरली. कारण ह्याचा विचार तर कोणाच्याच डोक्यात आला नव्हता. सुवर्णानेही गोंधळून सर्वांकडे पाहिलं, कारण तिच्याकडून तर कोणालाच बोलवलं नव्हतं. सगळे संभ्रमात अडकलेच होते की अग्नेय कीटोला नित्याकडे देत सियाला घेऊन पुढे आला. तशी सगळ्यांची बुबुळ सताड मोठी झाली. अहो, सिया ही गोंधळून त्याच्याकडे बघू लागली. अग्नी, तू हे नाही करू शकत राजा. त्याचा तो पुढाकार बघून आजीचे डोळे आनंदाने भरून आले. का आजी, हे मी का नाही करू शकत? आजीच्या बोलण्यावर इथे अग्नेयचं कपाळ आकसलं ना. या राक्षसाला एक कोणी नाही बोलायचीच चोरी. कारण सुवर्णा तुझी कन्या नाही आहे अग्नी, ती तुझी आई आहे. मग तू तिचं दान कसं करणार? आजींनीही गुरुजींच्या मनातला प्रश्न विचारला होता. कोणी सांगितलं आजी मी कन्यादान करणार आहे म्हणून? मी तर मातृदान करत आहे आजी. तेही माझ्या मॉमच्या सुखासाठी. मी माझ्या आईला, माझ्या वडिलांनाच दान करत आहे. मग ह्यात चुकीचं काय? अग्नीच्या या पुढाकारावर जिथे सिया सकट बाकी सर्वांना अभिमान वाटला, तिथे गुरुजी अजूनही सदम्यातच होते. हा माणूस या घरात एकही लग्न सरळरित्या होऊ देणार नव्हता वाटतं. अहो यजमान, पण आपल्या संस्कृतीत गुरुजी त्याला समजवायला जाणार की गुरुजी, आपली संस्कृती आणि धर्म माणसांना आनंद देण्यासाठी आहेत, बंधनात अडकवण्यासाठी नाही. आणि जर माझ्या मातृदान करण्याने माझ्या मॉम डॅडला आनंद होणार असेल तर त्यांच्या पुढे मला कुठलाच धर्म मोठा नाही. जाणा, अग्नीने त्याचं मन अगदी ठामपणे सांगून सियाकडे बघताच तिनेही कौतुकाने त्याच्या हातात हात दिला. तिला ह्या क्षणी तिच्या अहोंवर किती अभिमान वाटत होता हे तिचे भरलेले डोळेच सांगत होते. त्याचं म्हणणं पटताच गुरुजीही हसतच तयार झाले. असं म्हणतात, कन्यादानासारखं पुण्य नाही. मग मातृदान तर खूप कमी नशीबवंतांना लाभत असेल. जिथे एक बाप आपल्या मुलीच्या सुखासाठी तिचं कन्यादान करतो, तिथे आपल्या आईच्या आनंदासाठी अग्नीने केलेलं मातृदान चुकीचं असूच शकत नाही. खरंच जगासाठी तो एक गोड शिकवणच देत होता. खूप अद्भुत प्रसंग होता तो, जिथे एक मुलगा आपल्या आईच्या आनंदासाठी तिला आपल्या पितालाच दान करत होता. सुवर्णासोबत मिस्टर अग्निहोत्रींचेही डोळे अतीव आनंदाने पाहू लागले. खरंच अग्नीसारखा मुलगा असणं ही खूप अभिमानाची गोष्ट असते. मातृदान होताच दाम्पत्यांना फेऱ्यांसाठी उभा राहायला सांगितलं. तशी आता मात्र तिथे ती जीवघेणी शांतता पसरली, ज्याची सर्वांनाच भीती होती. सुवर्णाला तर आपल्या पायांकडे बघून रडूच फुटलं. तिची अवस्था समजून बाकी सर्वांचे डोळेही भरून आले. मिस्टर अग्निहोत्रींनाही आपल्या बायकोची अवस्था बघून खूपच गलबलून आलं. ते पटकन तिला आधार द्यायला पुढे होणार की त्याआधीच सुवर्णा हवेत उचलली गेली आणि तिने गडबडून बाजूला बघायला तिचे डोळे आता अक्षरशः ओसंडून वाहू लागले आणि ती तोंडावर हात ठेवून जोरजोरात रडू लागली. कारण अग्नेय आणि आरवने दोन्ही बाजूंनी तिच्या टेबल सकटच तिला उचलून घेतल्याने तिथे उपस्थित प्रत्येकाचे डोळे फक्त
आनंदाने वाहत होते. सिया तर आजीच्या मिठीत शिरून रडू लागली. विष्णूनेही एकांशाला नीट घेत रीटाचेही डोळे पुसले. नित्याही रडत देविकाच्या मिठीत शिरली. पण ह्यात एक देह मात्र तिच्या इवल्या इवल्या हातांनी जोरजोरात टाळ्या वाजवत जणू तिच्या डॅडा आणि काकाचं कौतुक करत होता. तिच्या ओठांवरचं ते हसू बघून अग्नीच्याही भरलेल्या डोळ्यात हसू तरळलं. आरवही रडता रडता गालात हसला. कारण आपली किटो राणी सर्वात छोटी असली तरी सगळ्यात जास्त समजूतदार तर ते पाडसच होतं, जे आजोबांच्या हातात आनंदाने चेकाळून उठलेलं. अग्नी, आरू, मी, माझे पाय. आज सुवर्णाला तिच्या कमजोरीचं इतकं रडू येत होतं की तिला स्वतःला सावरायला जमत नव्हतं. मॉम, प्लीज, तू रडत का आहेस? आरवला तर आपल्या मॉमला इतकं रडताना बघून रडूच आलं. मिस्टर अग्निहोत्रींचेही डोळे वाहत होते. तिची हतबलता त्या सर्वांच्या हृदयाला पिळे पाडत होती. मॉम, लहानपणी तू आणि डॅडनेच आमच्या पायात बळ येईपर्यंत आम्हाला उचलून घेतलेलं. त्यानंतरही आमचे पाय या जमिनीशी घट्ट जुळेपर्यंत आम्हाला आधार दिलेला तुम्ही. मग आज जेव्हा तुला गरज आहे तेव्हा तुझी मुलं मागे होतील असं तुला वाटलंच कसं? मॉम, मी आणि आरव आहोत ना. मग तुला तुझ्या पायांवर उभा राहायची काय गरज? तुझ्या मुलांना तुझी सेवा करायला मिळतीये तर तू तो हक्क त्यांच्याकडून काढून नाही घेऊ शकत. मॉम, हा हक्क आहे आमचा आणि आज तो अगदी अधिकाराने मी मागत आहे. बोलता बोलताच अग्नियाचा कंठही भरून आला. पण त्याचं ऐकून मात्र सुवर्णा स्वतःला अडवूच शकली नाही आणि तिने रडतच अग्नियाला वाकवून त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. शब्द मुके झाले असले तरी तिची छाती मात्र अभिमानाने भरून आलेली. तिचा अग्नी या कलियुगातला श्रवण झालेला बघून तिची कूसही आज धन्य झाली होती. मॉम, दिस इज नॉट फेअर यार. मी पण तुला उचलला आहे ना. हे बघ, भाई तुझा लेफ्ट पाय झाला असला तरी मीही राईट झालो आहे. तरी म्हटलं आपल्या मॉमने फक्त भाईचे लाड केले बघून हे जळू बोललं कसं नाही. पण त्याच्या या केविलवाण्या बोलण्यानेच वातावरण हलकं होऊन सुवर्णाही रडता रडता गालात हसली. माझं वेडं बाळ. आणि तिने आरवच्या दोन्ही गालांवर ओठ टेकवत त्याचे डोळे पुसले. तसं आत्ता कुठे जाऊन साहेबांच्या हृदयाला थंडक भेटली असेल. पण खरंच हे अनोखं लग्न बघून गुरुजींचे डोळेही भरून आले. जिथे मुलं आपल्या आईला उचलून जणू ती चौघही सप्तपदी चालत होते. आज 7 जन्मासाठी सुवर्णा आणि मिस्टर अग्निहोत्रींचं नातं बांधलं गेलेलं. तिथे आज त्या दोघांनी आपल्या मुलांनाही 7 जन्मासाठी त्या देवाकडे मागून घेतलं होतं. मग आजचा सुवर्णा आणि मिस्टर अग्निहोत्रींचा हा लग्नाचा सोहळा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून आवर्जून कळवा. कारण आजचा भाग नक्कीच तुमच्याही डोळ्यात पाणी आणून गेला असेल यात मला स्वतःलाच काही शंका नाही. त्यामुळे आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि लाईक करून खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.